त्या अर्थानं 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आताच यादव सर असतील, मायकर सर असतील यांच्या सोज्वळ वाणीमधून आपण हा इतिहास या ठिकाणी ऐकला आहे. आणि खऱ्या अर्थानं जी माणसं इतिहास विसरतात ती माणसं इतिहास घडवू शकत नाहीत, आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवत नाहीत. परंतु हा 17 सप्टेंबर म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ला भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. परंतु स्वातंत्र्य मिळत असताना ब्रिटिशांची एक रणनीती आपल्या डोक्यात होती. 1857 जो बंड झाला होता आणि त्या बंडामध्ये सांगितलं होतं फोडा आणि राज्य करा. लॉर्ड माउंटबॅटनला हे माहिती होतं, कारण भारत देश हा एक संघ होऊ शकत नाही. कारण का? कारण भारत देश हा जाती जातीमध्ये धर्मामध्ये विभागला गेलेला आहे आणि ह्याला एक संघ होणं हे कदापि शक्य नाही. ही रणनीती लॉर्ड माउंटबॅटनला माहिती होती. ज्या वेळेस भारत आणि पाकिस्तान यांच्या करारनाम्यावरती स्वाक्षरी झाली त्यावेळेस लॉर्ड माउंटबॅटननं 3 गोष्टी या भारतासमोर मांडल्या होत्या की ज्यांना पाकिस्तानमध्ये जायचंय ते पाकिस्तानमध्ये जाऊ शकतात, ज्यांना भारतामध्ये राहायचंय ते भारतामध्ये राहू शकतात, आणि ज्यांना स्वातंत्र्य राहायचंय ते स्वातंत्र्य राहू शकतात. 562 संस्थानाचा हा संदर्भ होता. 10 संस्थानं हे पाकिस्तानात विलीन झाले, बाकीची राहिलेली संस्थानं भारतात विलीन झाली. परंतु राहिलेल्या 3 संस्थांचा प्रश्न होता. एक म्हणजे जुनागड, दुसरं जम्मू काश्मीर आणि तिसरं म्हणजे आपलं हैदराबाद, ज्याला आपण मराठवाडा म्हणतो. कारण मराठवाडा हे नावच का